भाजपाची यादी लवकरच जाहीर होणार आहे। भाजपाच्या बैठकीमध्ये 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा झाली आहे। अंतिम नावे निश्चित झाल्याची माहिती समोर येते। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची 4.5 तास बैठक झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक झालेली आहे। 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावावर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालाय। तर महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर मात्र बैठकीमध्ये चर्चा झालेली नाहीये। भाजपा लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। शुभम, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये काही नावे जाहीर झालेली आहेत, अधिकची माहिती। अगदी बरोबर जान्हवी, काल रात्री 3:30 वाजेपर्यंत जी आहे बैठक सुरू होती, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा उपस्थित होते आणि कुठेतरी लोकसभा निवडणुकीचे जे उमेदवार असणार आहेत पूर्ण देशातनं त्याबद्दल चर्चा झाली आहे आणि आज 100 उमेदवारांची यादी जी आहे बाहेर येणार अशी एक प्राथमिक माहिती मिळत आहे। काल ही बैठक झाली होती आणि बरेच म्हणजे या आधी सुद्धा बरेच बैठका झाल्या होत्या, पण कालची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली कारण की काही दिवस राहिलेले आहेत निवडणुकींसाठी आणि काल रात्री 11:30 वाजता ही बैठक सुरू झाली। 3:30 वाजता जे आहेत अमित शहा आणि जे.पी. नड्डा तिकडनं निघालेले होते आणि त्यानंतर 5 तासाच्या बैठकीनंतर आज 100 उमेदवार जाहीर होण्याची जी आहे शक्यता आहे। जी शुभम, मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर अजूनही बैठकीमध्ये चर्चा झाली नसल्याचं समजते। या संदर्भात काय सांग? 400 पार करायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 45 पार खासदार जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना हवे आहेत, त्यांची यादी जी आहे ती सुद्धा लवकरच बाहेर येणार आहे। चर्चा मात्र सुरू आहेत केंद्रीय वर्तुळामध्ये आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे तयारीला सुरुवात होत आहे। यादी जी आहे लवकरच समोर येईल जान्हवी। जी।